श्री स्वामी समर्थ. तुमच्या पार्टनरची करंट एनर्जी काय आहे आता? श्री स्वामी समर्थ. तुमच्या पार्टनरची करंट एनर्जी काय आहे आत्ताची? काय एनर्जी आहे त्यांची? बदलत आहे का त्यांची एनर्जी? श्री स्वामी समर्थ. त्यांची एनर्जी आता बदलत आहे का? तुमच्या पार्टनरची एनर्जी काही चेंज आहे का? बॉटम मध्ये आहे 10 ऑफ कप्स. पहिलं तुमची आत्ताची एनर्जी मी तुम्हाला सांगते. तुम्ही अजूनही त्या सिच्युएशनमध्ये आहात, तुम्हाला त्या गोष्टीचा खूप त्रास होत आहे. जे तुमचे पार्टनर आता तुम्हाला सोडून गेलेले दिसत आहेत, त्यामुळे तुम्ही खूप डिस्टर्ब आहात. आयुष्यात एक सेलिब्रेशन होतं, ते नाहीसं कुठंतरी झालेलं आहे. त्यामुळे तुम्हाला आत्ता इतकं सिच्युएशन कंडिशन तुमची खराब आहे की कधी ती व्यक्ती माझ्या आयुष्यात येईल आणि कधी माझं रियुनियन होईल की नाही, या सगळ्या गोष्टींमधून तुम्हाला आता खूप त्रास होत आहे. आयुष्याला एक ग्रहण लागल्यासारखं निर्माण झालेलं आहे. हे सगळं आहे आयुष्यामध्ये, सुख समाधान शांती, पण त्यावर तुमचं लक्ष नाही. कारण जे पार्टनर तुम्हाला आयुष्यामध्ये हवा होता ते पार्टनरच तुमच्या आयुष्यामध्ये आता नाही आहे. असं झालेलं आहे की काम करण्याची इच्छा नाही, ताणतणाव, शरीराला थकवा जाणवणे, अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या सतत तुमच्याबद्दल घडत आहेत आता सध्याला. सुरुवात तुमची त्या गोष्टींपासून आहे आणि शरीराला त्रास जास्त होत आहे. शरीराला त्रास होत आहे आणि तुमच्या जवळच्या लोकांनी तुम्हाला पाठीत खंजीर खुपसल्यासारखं तुम्हाला केलेलं आहे. विश्वासघात जो केलेला आहे तो त्या व्यक्तीने, थर्ड पार्टी सिच्युएशन त्यांच्या आयुष्यात आल्यामुळे हे सगळं झालेलं आहे. पण अजूनही होप्स आहेत तुम्हाला की ती व्यक्ती परत यावी. तुम्ही असं करू शकता की तुम्ही त्या व्यक्तीला सोडून दुसरं लग्न करू शकता किंवा दुसरा पर्याय निवडू शकता किंवा अजूनही काहीही पर्याय असतात ते करू शकता. खाली बस, खाली दुसरा कोणताही पर्याय इकडं बस बसू करू शकता. दुसराही कोणताही पर्याय तुमच्या आयुष्यामध्ये आहे तो निवडू शकता. पण तुम्हाला त्या व्यक्तीसाठी अजूनही आशा आहे की ती व्यक्ती परत येईल. काही गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये आहेत त्या होतील असं तुम्हाला वाटत आहे, पण त्या व्यक्तीच्या माध्यमातून तुमच्या दोघांमध्ये फूट पडावी यासाठी निगेटिव्ह एनर्जीचा जास्त इफेक्ट दिसत आहे इथे. असा आहे एक व्यक्ती ज्याने तुमच्या दोघांमध्ये हे वातावरण निर्माण केलेलं आहे. ती व्यक्ती दुसरा तिसरा म्हणजे लांबचा कोणी दिसत नाही आहे, जवळचाच आहे, जवळच्या रिलेशनमधला आहे. कुणाकुणाची बॉन्डिंग आता पूर्ण कोर्ट कचेरीमध्ये येऊन पोचलेली आहे. अन्याय करण्याच्या आखाड्यामध्ये येऊन म्हणजे आलेला आहे, त्या पेजला येऊन थांबलेला आहे. बॉटममध्ये आहे रियुनियन तर दिसत आहे, इथे दिसत आहे रियुनियन बॉटममध्ये. आणि इथं पॉझिटिव्ह कार्ड आहे सेलिब्रेशनचं. एक मांडव दिसत आहे, त्या दोन लेडीज जेंट्स किंवा दोघंही व्यक्ती दिसत आहेत, पाठीमागं घर दिसत आहे. त्यामुळे हे सेलिब्रेशन आहे आणि आयुष्यात सेलिब्रेशन येताना दिसत आहे. पण आत्ता जे हँगमॅन तुम्ही झालेले आहात किंवा त्यांच्या मनावरती कोणता परिणाम होत नाही आहे, ज्या गोष्टी झाल्या त्यांना ते आठवत नाही आहेत, त्यामुळे त्यांच्या आयुष्यात आता वाटत नाही की हे परत होईल. हे स्वप्नासारखं झालेलं आहे. त्यांना असं वाटत आहे की हे सत्य होईल का नाही, हे होणार आहे का नाही. श्री स्वामी समर्थ. हे स्वप्न त्यांचं पूर्ण होईल का, हे आपण बघूया.
त्या परत येतील का? श्री स्वामी समर्थ. होप्स आहेत, अजून आशा आहे. असं नाही की ती व्यक्ती तुमच्याकडे परत येऊ शकणार नाही. तुम्ही अजूनही आशा सोडलेली नाही आहे. श्री स्वामी समर्थ. काय आहे ही एनर्जी ज्याच्यावरून आपण असं आपण असं काही धरू शकतो की हे होईल, हे सत्य होईल. श्री स्वामी समर्थ. हे होईल का? बघा, त्यांना आशा आहे परत येण्याची, पण त्या परत येतील ते किंवा तो. डेथचं कार्ड आलेलं आहे. मी सांगू का तुम्हाला आता क्लिअरली? तुम्हाला थोडाफार म्हणजे तुम्हाला वाटत असेल मी काय बोलते एवढं क्लिअर, पण जे तुम्हाला सोडून जे त्यांनी कृत्य केलेलं आहे ते त्यांना तिथं पूर्णविराम द्यावा लागणार आहे. त्या गोष्टीला, त्या सगळ्या गोष्टी सोडून द्याव्या लागणार आहेत. त्या भले जरी त्या तुमच्यासाठी त्या सगळं सोडून जरी आल्या, त्याचा काही उपयोग होणार नाही. त्यांच्या मनातून ती सगळं जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत ही नुसतं आशा धरून ह्याचा काही उपयोग होणार नाही आहे. ह्या गोष्टी त्यांच्या जेव्हा स्टॉप होतील, सगळ्या ह्या गोष्टीच्या क्लिअर होतील, ह्या डेथ होतील, ज्या घडून गेलेल्या गोष्टी आहेत त्या ज्या डेथ होतील म्हणजे संपतील, त्याला एक पूर्णविराम मिळेल, तो त्याच्यानंतर ही होप्स आणि आशा ते कार्य करायला सुरुवात होईल. कारण हे 3 कार्ड्स आहेत ते उलटे आलेले आहेत. ॲक्शन ते घेऊ शकतात. ॲक्शन घेणं त्यांच्या हातात आहे. त्यांच्या स्वतःचा मनाचा एनर्जीचा रिस्पॉन्स त्यांना मिळू शकत आहे. सगळं करू शकत आहेत. हे सगळे कार्ड्स पॉझिटिव्ह. हे कार्ड उलट आलेलं आहे. नोचं कार्ड आहे, बट हे उलटं आलेलं आहे. त्यामुळे ह्याचा उलटा विचार जरी केला तरी त्या ह्या सगळ्या सिच्युएशनमधून बाहेर येऊ शकतात. पण ह्या गोष्टी त्यांच्या सगळ्या क्लिअर झाल्या पाहिजेत. आपण ह्या एनर्जीसाठी क्लॅरिटी घेऊया आज. श्री स्वामी समर्थ. हे करण्यासाठी माझे व्ह्यूअर्स आहेत त्यांच्याकडून किंवा त्यांच्या पार्टनरतर्फे कोणत्या गोष्टी क्लिअर व्हायला हव्या आहेत, किती दिवसात क्लिअर होतील, जेणेकरून माझे पार्टनर आणि माझे व्ह्यूअर्स एकत्र येऊ शकतील. यस, होऊ शकताय तुम्ही एकत्र. बघा, मेजर कार्ड आहे, हे होऊ शकणारच आहे, ह्यात काही विषयच नाही आहे. तुम्ही ते करू शकता. श्री स्वामी समर्थ. हे देवाचं स्थान जे आहे ते काय आहे? श्री स्वामी समर्थ. एनर्जी कनेक्ट होत आहे त्या दोन्ही कार्डशी एकमेकांना. श्री स्वामी समर्थ. यस, एंजल्स सुद्धा यात इन्व्हॉल्व आहेत. यस, सगळे पॉझिटिव्ह कार्ड आहेत. फक्त त्यांचं मन बदलायला हवं आहे. आणि त्यासाठी त्यांचं मन बदलण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे मी आता तुम्हाला हे सांगते. श्री स्वामी समर्थ. माझे व्ह्यूअर्स आहेत त्यांना ही एनर्जी बदलायसाठी अजून काय केलं पाहिजे? ह्या 3 एनर्जी तर मला तुम्ही दिलेल्या आहेत, पण अजून काय केलं पाहिजे? श्री स्वामी समर्थ. काय केलं पाहिजे? श्री स्वामी समर्थ. अजून काय केलं पाहिजे? यस. बघा, मी आता क्लिअर सांगते तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्या गोष्टी घडणार आहेत, कोणत्या गोष्टी घडणार नाही आहेत. तुम्हाला या रिलेशन म्हणजे ती व्यक्ती तुमच्याकडे तिच्या ज्या पर्सनल गोष्टी त्या व्यक्तीच्या त्या लेडीज असो किंवा जेंट्स असो, त्या व्यक्तीच्या तुमचे पार्टनर जे आहेत त्यांच्या आयुष्यातल्या काही गोष्टी स्टॉप होऊन ते तुमच्याकडं मूव ऑन होऊन पास्टमधल्या गोष्टी मूव ऑन करून ते तुमच्याकडे येण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी कराव्या लागणार आहेत. एंजल्सवर कुणाचा म्हणजे विश्वास आहे का नाही मला माहीत नाही, पण रीडिंग बघताय म्हटल्यानंतर मला वाटतंय की तुमची खात्री असेल, एंजल्सवरती तुमचा विश्वास, ट्रस्ट असेल. एंजल्स आहेत त्यांना मॅनिफेस्ट करायचं आहे तुम्ही. एंजल्स आहेत त्यांना मनापासून मॅनिफेस्ट करायचं आहे. त्यांना तुम्ही सांगायचं आहे की माझी व्यक्तीची निगेटिव्ह एनर्जी जाऊ दे, पॉझिटिव्ह एनर्जी तिच्या मनात त्याच्या किंवा तिच्या मनात त्याच्या मनात येऊ दे आणि देवाला जाऊन यायचं आहे.
ज्या देवाला तुम्ही मानता त्या देवाला सुद्धा तुम्ही साकडं घालायचं आहे की ती एनर्जी संपू दे आणि माझा व्यक्ती परत येऊ दे. ह्या एनर्जी तुम्ही जर ही रेमेडी केली तर कदाचित त्यातला 50% एनर्जी त्यांची चेंज होताना दिसणार आहे. 50% एनर्जी तुम्ही चेंज केली तर 50% एनर्जी ते स्वतः करतील. करणं भागच आहे त्यांना. कारण तुमची आठवण येते म्हटल्यानंतर त्यांना वाटत आहे असणार ना की पास्टमध्ये झालेल्या व्यक्तीची आपल्याला आठवण येत असेल तर मग आपण कुठंतरी चुकतोय, आपल्या काही बॅलन्स मजबूत नाही आहे असं त्यांना नक्कीच वाटणार आहे. त्यामुळे त्यांचं मन ती किंवा त्यांचं मन बदलायला, तुमच्या पार्टनरचं मन बदलायला वेळ लागणार नाही आहे. यामध्ये रिझल्ट दिसत आहे. इथं सगळे कार्ड्स आहेत. भरलेलं कप आहे. परमेश्वराने तुम्हाला हात पुढं केलेला आहे. तुम्हाला सगळं देणार आहेत आणि थोडासा प्रयत्न करावा लागणार आहे तुम्हाला ह्या नात्यासाठी. लव्ह रिलेशन होताना दिसत आहे. प्रेग्नेन्सीसाठी सुद्धा दिसत आहे. प्रेग्नेन्सीसाठी कोणी ट्राय करत असेल तरीसुद्धा त्यांचं होऊन जाणार आहे. बट IVF सुद्धा होईल असं मला वाटतंय. IVF साठी सुद्धा होईल असं सुद्धा दिसत आहे. शारीरिक त्रास, शारीरिक व्याधी, कमरेचं दुखणं, पाठीचं दुखणं, गुडघ्याचं दुखणं असं काही जरी असेल ते सुद्धा इथं क्लिअर होताना दिसत आहे. जर ह्या 2 रेमेडी तुम्ही केल्या, एंजल्स आहेत त्यांच्याशी तुम्ही बोलत राहिला तर ते सुद्धा तुमचं 50% काम सोपं करून देतील आणि 50% काम आहे ते देवाकडे जाऊन तुम्ही करू शकता. मॅनिफेस्ट करू शकता. त्या व्यक्तीला सारखं मॅनिफेस्ट करणे हे सुद्धा एक मागणं आहे देवाला. तुम्हाला लाल कलरचे, केसरी कलरचे, पांढऱ्या कलरचे, पिवळ्या कलरचे, निळ्या कलरचे, हिरव्या पोपटी कलरमध्ये असते बघा, पिस्ता कलरमध्ये असे फुलपांखरू जर तुम्हाला दिसत असतील तर ही पॉझिटिव्ह एनर्जी आहे. ही एंजल्स आहेत जे तुम्हाला गाईड करत आहेत. बघा, हे असं जर तुमच्या काही लाईफमध्ये जर घडत असेल तर ते तुम्हाला सांगत आहेत, जे तू करत आहेस ते योग्य आहे, तुला ते मिळणार आहे, तुला त्या मार्गावर चालायचं आहे, तुला तिथपर्यंत जायचं आहे. श्री स्वामी समर्थ. आता मला एकाच कार्डमध्ये असं वाटतंय की हो किंवा नाही, हो किंवा नाही. आपण हो किंवा नाही हे एका कार्ड्समध्ये घेणार आहोत. मी जे सांगितलेलं आहे श्री स्वामी समर्थ, मी जे आता सगळं काही माझ्या व्ह्यूवर्स आहेत त्यांना एनर्जी सांगितलेली आहे की त्यांची एनर्जी खरंच त्यांच्यासाठी योग्य आहे का? श्री स्वामी समर्थ. डेव्हिलची एनर्जी उलटी आलेली आहे. श्री स्वामी समर्थ. यसचं कार्ड आहे. डेव्हिलची एनर्जी का आलेली आहे आपण बघूयात. तुम्हाला म्हणजे डेव्हिलची एनर्जी असं सुद्धा असते बरं का. आता एनर्जी इथं कसं असते, यूट्यूबवरती व्हिडिओ शेअर केल्यामुळे हे प्रत्येकाची एनर्जी असते. एखाद्याचं जर काम होणार असेल तर त्याची एनर्जी यस आहे, कारण त्यांचं काम होऊ शकतं. एखाद्याची एनर्जी अशी आहे की निगेटिव्ह आहे, डेव्हिलची एनर्जी आहे, म्हणजे तुमच्यावरनं कोणीतरी केलेलं दिसत आहे की ती व्यक्ती तुमच्यापर्यंत आली नाही पाहिजे, तुमच्या दोघांचं रियुनियन झालं नाही पाहिजे. आणि मी जे आता एवढं सगळं रीडिंग बघितली याच्यावर काहीच उपयोग होणार नाही आहे, कारण ही डेव्हिलची एनर्जी आहे. त्यामुळे हे तुम्ही करू नका, नो करू नका. त्याच्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो, यातून तुम्ही बाहेर पडू शकणार नाही आहे. हे सगळं व्यर्थ तुमचं जाणार आहे. अजून एक कार्ड आलेलं आहे ते यसचं आहे. करू शकता तुम्ही मॅनिफेस्टेशन करू शकता, सगळं करू शकता. काही गोष्टी तुमच्या आयुष्यात होणार आहेत त्या करू शकता. जे नॉर्मल आहेत ते करू शकता. श्री स्वामी समर्थ. डेव्हिलची एनर्जी का आलेली आहे श्री स्वामी समर्थ? डेव्हिलची येण्यामागचं कारण काय आहे? यस, दोन्ही कार्ड समान आलेले आहेत बघा. जसा प्रश्न मी केला तसंच उत्तर आलेलं आहे. डेव्हिलची एनर्जी का केलेली आहे? पैसा, तुमच्या आयुष्यातला पैसा, आणि दुसरं म्हणजे तुमच्या आयुष्यातलं लव्ह रिलेशन, जो व्यक्ती आहे तुमचा, हे दोन्ही तुमच्यावर डेव्हिल झालेलं आहे. डेव्हिलची एनर्जी आहे, निगेटिव्ह एनर्जी आहे, तुम्हाला बंधन केलेलं दिसत आहे. श्री स्वामी समर्थ. हे बंधन का आणि कशासाठी? काय इतकं, कोणता व्यक्ती आहे तो, घरचा आहे की बाहेरचा आहे?
श्री स्वामी समर्थ. का असं झालेलं आहे? बाहेरचा व्यक्ती आहे का तो घरचा व्यक्ती आहे? जवळचा आहे व्यक्ती. व्यक्ती तर तो जवळचा आहे. जवळचा व्यक्ती आहे. दिसत आहे तसं. हे कार्ड उलटं आलेलं आहे आणि हे कार्ड असं दर्शवतं की आपलं कोणतंही काम लवकर होऊ शकतं. म्हणजे लवकर म्हणजे जवळचा म्हणजे जवळचा व्यक्ती कामाचा असतं तर लवकर काम होऊ शकतं. आणि जवळचा व्यक्ती असेल, लांबचा व्यक्ती असेल तर हे कार्ड जवळचं आहे असं दर्शवतं आहे. आणि यसचं कार्ड आहे. जवळचा व्यक्ती आहे तुमच्या कोणीतरी. श्री स्वामी समर्थ. लेडीज किंवा जेंट्स अशा दोन्हीपैकी एक व्यक्ती. व्यक्ती तर आहे यात ऑलरेडी. व्यक्ती असा मजबूत व्यक्ती आहे. तो 50 वर्षीय व्यक्ती एक आहे, 30 वर्षीय व्यक्ती आहे आणि एक 35 वर्षाचा व्यक्ती दिसत आहे. अशा 3 व्यक्तींचं कार्य हे आहे. श्री स्वामी समर्थ. लेडीज आहे का यात? श्री स्वामी समर्थ. लेडीजची एनर्जी काही आहे का यात? यस, लेडीजची एनर्जी आहे. लेडीजने हातात घेतलेलं आहे. लेडीजची एनर्जी आहे. लेडीज 1 आणि 2 माणसं. श्री स्वामी समर्थ. 2 व्यक्ती आहे. व्यक्ती महत्त्वाचे आहेत की लेडीजचे आहेत 2? श्री स्वामी समर्थ. इथं कार्ड 3 नंबर आहे, इथंही 3 नंबरचा आहे. 3 व्यक्तींचा समावेश आहे यामध्ये. हे गुपित आहे. ते 2 जे व्यक्ती आहेत ते गुपित आहे, पण या व्यक्तीला ते सगळं माहीत आहे. गुपित ठेवलेलं आहे ते. श्री स्वामी समर्थ. ही व्यक्ती घरचीच आहे बरं का. या व्यक्ती घरचीच आहे. श्री स्वामी समर्थ. या व्यक्तीबद्दल अजून काही माहिती आहे का? श्री स्वामी समर्थ. व्यक्तीबद्दल अजून जाणून घ्यायचं असेल तर ती व्यक्ती ईर्ष्येखोर आहे. दिसायला स्टँडर्ड आहे. कुठेतरी जॉब वगैरे करताना सुद्धा दिसत आहे. पण ह्या व्यक्तीने स्वतःहून ते केलेलं आहे आणि ते 2 व्यक्ती ह्या व्यक्तीला सामील आहेत. ह्या तिघांची एनर्जी दिसत आहे ही. आणि जी व्यक्ती तिसरी आहे ह्याला सामील, ती गुपित आहे. ते अजून ते कुणालाच कळू दिलेलं नाही. ते 2 व्यक्ती कोण आहेत? अजून तुम्हाला याबद्दल डिटेल काही विचारायचं असेल तर नक्की तुम्ही मला DM करू शकता. कारण इथं पर्सनली एनर्जी जर आपण चेक केली तर सगळ्या एनर्जीज निघून जातात. आणि असं यूट्यूबवरती व्हिडिओ टाकायचा म्हटल्यानंतर प्रत्येकाची एनर्जी निघते. असे कितीतरी लोक व्हिडिओ बघत असतात. त्यामुळे ते प्रत्येकांना कनेक्ट व्हायचं म्हटल्यानंतर ना ती एनर्जी पूर्ण चेंज होत जाते. त्यातली एवढ्या व्हिडिओजमधली दोन गोष्टी आपल्याला रेझोनेट होत असतात. एक गोष्ट आपल्याला रेझोनेट होत असते. काही जणांना पूर्ण व्हिडिओ रेझोनेट होत असतो. त्यामुळे पर्सनल रीडिंगमध्ये कसं असतं की सगळ्या ज्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये घडणाऱ्या असतात त्या परफेक्ट आपल्याला कळतात आणि त्याचं परफेक्ट रिझन आपल्याला कळतं. त्याचा परफेक्ट उपायसुद्धा आपल्याला काहीतरी करता येतो. श्री स्वामी समर्थ. एनर्जी आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.